अगर आपने अभी तक मेरी आज की कैंपिंग वाली साइट नहीं देखी ना तो दोस्तों आप पागल हो यार, आपने अभी तक कुछ देखा ही नहीं है जिंदगी में। देखोगे ना, बघायचं आहे ना यार, बघा यार एकदा, बघा यार काय आहे ते, ठीक आहे ना, बघा। आजचा जी व्हिडिओ आहे का नाही, आजचा व्हिडिओ एवढा जास्त खरेदी होणार आहे आणि जर नवीन आहे ना चॅनलला तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि कोकणची ही सिरीज ना जर तुम्ही नाही बघितली ना, तुम्ही काहीच नाही बघितलं, हा बघा कोकणातला प्रॉपर शेतीचा आजचा व्हिडिओ। लेट्स दिस ट्राय सीन बच्ची ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही कोकणामधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये देव असतो जो राखण करतो पूर्ण शेतीची। ते काय करतात, जर कोणी समजा तुमच्या इथं रानात आलं या, जर ते जर समजा त्यांना काय केलं, काय घेऊन आलं तर काय होणार मग नंतर त्यांच्या संग त्रास होणार त्याला, त्याला त्रास होणार। वाघ दिसला नाही, वाघ वाघ या आहे ते बिबट्या आहे ते कुठं? घरामध्ये अन्नच खातो, हे अन्नच कुठं येतं बिहार काढल्या इकडल्या साईडने, ठीक आहे ना। पण मी आज बघतोय की कोकणामध्ये सुद्धा का आपल्याला अननसाची झाडे भेटतात आणि ह्यातून अननस सुद्धा काढलं जातं, ठीक आहे ना। तो कोला खो 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 दाखव भाई, हो कोला बाई, कोला भाई, कोला हे बघा, कोल हे बघा, हे बघा कोल हे बघा भाई। टाइम झाला 6:18 आणि पावसाला एकदम जोरदार सुरुवात झाली। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच फोटोग्राफर, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये फ्रॉम नाटे। आपण नाट्यामध्ये 2 दिवस थांबलो होतो, पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही। श्रावण बाळ माझा जातो पाश केलं का, कुठे जातो? काशीला। आज सकाळ सकाळ आंघोळी एकदम मस्त मध्ये झाली, ठीक आहे ना, तर त्यामुळं फ्रेश वाटतंय। चला जाऊया। रात्री टायलवर ह्या कुत्रं मुतलेलं, मला ह्या भावानं काही सांगितलं नाही, ठीक आहे ना। आणि मी अंग पुसल्यानंतर मी म्हणतो एवढं घाणवास काय येतो या, म्हणजे सांगायचं काम होतं, माणसाने सांगितलंच नाही मला। आमची आजी त्या मला काल रात्री चहा दिलता, आजीचा स्वभाव एक नंबर आहे। चहा देणार ना मला? हां, आजी मला अजून चहा द्या नाही, ते आता मी निघालो, येणार नशीब उघडला तर येणार आहे, पण आमचे गोळे असं ना, काय झालं यांना नाही चालता येत, आता वय झालं ना, अरे 70च्या वर गेले। काय बोलताय? हो हो, बापरे। मग पालेभाज्या तुम्ही खात असताल ना, पालेभाज्या भरपूर? पालेभाज्या आम्ही कडण कमी। हां, जोगेश्वरीला होतो पहिले, मुंबईला? हा, मालाडला पुष्पा पार्कला राहतो। 4 आणि 8 आणि 12 पैसे होते। बापरे, बघा 4 आणि 8 असल्यापासून ही मुंबईमध्ये होतं कामाला, त्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर आता गावाकडे का आला? झाले आता 16 वर्ष। 16 वर्ष येऊन झाले गावाकडे। मला निघायचं आधीच हे कसं, हे आधीच मला कसं म्हणतं, ठीक आहे दमान जावा, मी तू उभा आहे, मला तर म्हणतात तुम्ही दमान जावा, हे निघालंय तिकडे, बाई मला काही समजत नाही काय झालंय भावा। तर तुमचं आपलं नाव? प्रज्योत। ठीक आहे, प्रज्योत दादा होतं आपले, ह्यांना मला वायफाय दिलं आणि मग व्हिडिओ अपलोड करू शकलो, ठीक आहे। तुम्हाला जर 2 दिवस व्हिडिओ दिसला ना या गावातलं, तर ती ह्याच्यामुळे दिसलं, ह्या दादांमुळे दिसलं, ठीक आहे ना, मी ह्यांच्यामुळे व्हिडिओ टाकू शकलो। चला, धन्यवाद मनापासून। भूक लागली ते बघा, तुम्हाला नाश्ता आहे। हां, हे पण आहे की, हे पण चुरमुरे, हां, अरे माझी आवड, मी म्हणून तर घेतलं। पल्लात की खाल्ला, पल्लात तर मंडळी, आजचा आपला प्रवास सुरू झाला या आंबोळगडच्या दिशेने, म्हणजेच कोकणामधल्या एका अशा जागेला जिकडल्या साईडला पूर्णपणे समुद्र आहे। मी समुद्रापासून लांब सडला का आता आतमध्ये या, आणि आज आपला समुद्राच्या एकदम कडेला जायचं आहे, ठीक आहे ना। रस्ता थोडा चढ उतार आणि खराब रोड आहे, अजून सुद्धा एक 6 किलोमीटरपर्यंत आहे आपल्याला जायचं आहे, ठीक आहे ना। चला, ही बघा रे, ही बघा रे, ही काय करतो, काय करतो, काय करतो, काय झालंय? एवढा मोठा गंध का लावलाय तुम्ही? अरे थांब ना, मी बोलतोय ना यार, मी बोलतोय ना। हाय हाय, इथं काय लावलंय तू? काय कसलं औषध आहे ते? अच्छा, सुजलं होतं म्हणून लावलं, त्यानं ते होऊन जाईल, नीट होऊन जाईल।
काय बोलताय तुम्ही पावस पासून आडुऱ्यापासून सगळ्या फिरता काय बोलताय व्हिडिओ बघता माझं कुठला तुम्ही तिवऱ्यातले तिवरे 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 कुठं आलं भारी वाटलं भारी वाटलं बस आम्हाला भारी वाटलं तुम्ही व्हिडिओ बघितला आमचा आणि कोकणी माणसांचं तू एवढं हे करतोस खूप माणसं भारी तिकडली वा वा तर मंडळी आता आपण आलो लिंगायतवाडीमध्ये ठीक आहे ना आणि लिंगायतवाडीमध्ये आलेल्या ना मला इथं सुपारीची शेती दिसली जी सुपारीची शेती असते का नाही ही आपल्या अलिबागकडल्या साईडला इकडल्या भागामध्ये लय दिसते म्हणजे रत्नागिरीपासून वरल्या साईडला खूप जास्त दिसते पण रत्नागिरीमधून जसं मी खाली इकडे यायला लागलो का नाही मला जी शेती आहे का नाही सुपारीची ही खूप जास्त कमी 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 दिसायला लागली आणि इकडं काय म्हणते ह्या इकडं आतमध्ये आहे जरा शेती थोडी तर तुम्हाला मी दाखवतो चला इकडं आपण काय करू इकडे आता आतमध्ये जाऊ आपण आणि ती मी तुम्हाला शेती दाखवतो जी ह्या व्हिडिओमध्ये एक जणांना कमेंट केली होती ठीक आहे ना ठीक आहे ना ठीक आहे ना एवढ्या म्हणला ठीक आहे ना पाठीमागच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा तुम्हाला दिसून जाईल बघा ह्या गोष्टीनिमित्त तुम्हाला मला अननस दाखवा भेटलं अननसाची शेती ह्या इकडे दाखवतो ह्या इकडे भाई जपून भाई तांबडा मुंगळा आहे भाई इथं तांबडा मुंगळा भाई लय चाव तू बेकार तुझ्या पायाखाली मुंगळ आहे सगळं काय ऐकलेलं ती गोष्ट खरी आहे का काय म्हणजे आपण काय म्हणते ते ही समजा आपण जर ही न विचारता जर तोडलं तर ते म्हणते ते काही तर राखणदार असतो ती महागा लागतो नाही 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 ते कोकणातला एक गैरसमज आहे तो होय का होय मग ही गोष्ट खोटी का नाही पण नाही पण ते विचारून घ्यायला लागतं ना पण विचारून घ्यावं लागतं विचारून जर नाही घेतलं तर मग म्हणते ते महाग लागतं काहीतरी नाही 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 तसं काय ना पूर्णपणे चुकीचं आहे ना होय का होय मला लय जण अशी म्हणले ते नाही बाबा तुला असं विचारून घ्यायला लागतं आणि समजा आपण जर कुठली गोष्ट खातोय रॅन्डम जागा बसून हिथं असो कुठल्या जागेत असो हा तसा आहे देवाचं आहे म्हणजे नाही भाई आपण स्वतः नुसतं गाचा नुसतं खात राहतो या त्याला असं एक घास पण त्याला देत नाही मग ती असं महागं लागणं ही होतं ना होय होय होतं होतं भाई तर ही खरं आहे बरं का ती काय माझा मित्र ती पहिल्यापासून इकडं आहे ठीक आहे ना त्याला माहिती ही कळलं तर मला बोलतोय होय होय रत्नागिरीमधल्या मित्राने काय सांगितलं का नाही मला हा नाही भाई तू इथं खाताना एक तरी घास ठेवतो भाई मी तेव्हापासून ठेवायला लागलो या हा आणि तेव्हापासून भाई माझा खरंच ताप कमी झाला या म्हणजे ज्यावेळेस मला असं टेन्शन येतं हा. मग चिडचिड होती ना लई जास्त मग ते होणं माझं कमी झालं तर मंडळी आपण जे आपल्या घरामध्ये अननस खातो हे अननस कुठनं येतं बिहारकडल्या इकडल्या साईडला ठीक आहे ना पण मी आज बघतोय की कोकणामध्ये सुद्धा का आपल्याला अननसची झाडे भेटतात आणि ह्यातून अननस सुद्धा काढलं जातं ठीक आहे ना तर माझ्या पाठीमाग अशी भरपूर अशी झाडं येते माझ्या पुढल्या साईडला बी झाडं येते आणि माझ्या पाठीमाग साईडला हे बघता बॅकग्राऊंडला दिसतंय तुम्हाला असं वाटतंय की मी कुठल्या तरी मागं पोस्टर लावलं आहे असं वाटतंय पण हा पोस्टर वगैरे काही नाही आहे हे जे आहे ना ही पूर्णपणे रिअल नारळाची आणि सुपारीची झाडे तेच हे झाड उगवून आलेलं आहे जे म्हणजे अननस असं आपली इकडली खूप जास्त गोड आहे ठीक आहे ना जर कोकणामध्ये कधी आला उन्हाळ्याच्या ह्या पिरियडमध्ये ना तर तुम्हाला अननस इकडे खूप जास्त चांगली खायला भेटतील आणि ही अननस उगवून येतं तरी कसं आज मला तुम्हाला सांगायचं ही जी अननस आहे का नाही ही एकदम हलका एकदम साधं बुड आहे ह्याला जर सहज उपटलं ना तर हे उपटतं एकदम हलकं आणि एकदम नरम बुड असतं हे ठीक आहे ना जर कोकणामध्ये कधी आलं ना तर अशी छोट्या वाड्या असतात का नाही वाड्या म्हणजे जिथं तुम्हाला अशी झाडं दिसतील तिथं जाऊन बघा कुठेतरी तुम्हाला नक्कीच असं दिसलं जाईल तुम्हाला झाडं ही अशी दिसून जातील तरी खूप जास्त भारी झाडं आणि अननसाची झाडं आपल्याला खूप कमी जास्त बघायला मिळतात बिहार काढल्या पटना काढल्या साईडला ही खूप जास्त झाडं असतात सुपारी हो का ही सुपारी ना हो हो हे का मंडळी हो का ही सुपारी आहे सुपारी जी आपण आपला आजोबा हे खातात ना ती सुपारी हो का ही आहे बघा हो का अरे वा भाई मी जीवनात पहिल्यांदा सुपारी बघतोय म्हणजे कशी झाडाची सुपारी डायरेक्ट भाऊ ही बघ तर मंडळी ही सुपारी डायरेक्ट सुपारी हे बघा ही सुपारी ना ही डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतोय काढून हे बघा हे आपला आजोबा ही ना सुपारी खायची का हे बघा ना हे बघा सुपारी हे बघा जी तुम्ही सुपारी खाता ती सुपारी ही म्हणजे माझे आजोबा आईचं वडील घरटं सुपारीचं आणि ही आहे सुपारी ह्याचं काही काम नाही ही कामाची वस्तू आहे रिअल आयुष्यात पण असते ज्यावेळेस तुमचं काम होतं त्यावेळेस तुम्हाला अशी लोक फेकून देतात त्यामुळं सावध राहत जावा ठीक आहे ना तर ही ही बघा खाऊन बघू गेला कडू लागेल काय अरे हो ना यार लय कडू या एवढी कडू लाळ आहे ते लाळ चिकट एकदम बेकार एकदम थू जिंदगी पे थू आपल्या काय शेतीमधला कोकणामधली शेती असती तरी कशी ही आज मी तुम्हाला दाखवणार नाही मंडळी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप काय करू नका कारण की माझे व्हिडिओ खूप जास्त मेहनती असतात ओके
अरे तुमच्याकडे अजून आहे वापरतात आहे आता आम्ही शोधलाय एवढा जुना बाई हे आमच्याकडे लय म्हणजे लय आधी वापरतात आमच्याकडे आता इलेक्ट्रिक असतात डायरेक्ट बटन टाकलं की फार फावराय डायरेक्ट तेच आहे कोकणात सगळीकडे आयुष्यपत खंदील वाघ दिसला नाही वाघ हा? वाघ आहे या आई ते बिबट्या आहे तिथे कुठं आपल्या ह्या जंगलात आहेत आणि मग तुम्ही मला एकदम लास्टला सांगताय मला धरून नेल्यावर सांगताल तुम्ही धरून कुठे एवढा येत नाही. एवढा नाही जवळ ड्रोन उडवल्यावर दिसेल लांब आहे इथून जवळ याला पण भीती आहे एवढा जवळ येऊन तुम्हाला काय त्याला भीती आहे? आग आहे ते थांबा, थांबा. पडली बिल आहेत खाली. हे भाई जुना खंदील एकदम हा कंदील आहे भाई कंदील नाही रे बत्ती नाही ही खंदील आहे आणि ही किती जुना आहे भाई ही बघा हे बघा भाई बत्ती एकदम जुन्या काळातली एकदम मला कोकणामध्ये आज एकदम जुन्या काळातली बत्ती दिसली भाई ही बघा हे बघा ही अशी होती हे ही बघ खो खो ही तुला समजा अरे आजच्या गावात अयो ते झड मारत भाई आकाश खंदील आहे भाई लय जुना भाई 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 खंदील खंदील लय जुना आहे खंदील लय जुना या खूपच जुना आहे लय जुना आहे ते मला ते सांगतो हे आपले आहेत मुख्य आपलं नाव अभिषेक चंद्रकांत लिंग आहेत ठीक आहे तर हे दादा आपले चांगले सबस्क्रायबर आहेत ठीक आहे मुग्या काय तुमच्याकडे राव, मला चेन पडून देत नाही त्याकडे तर हे आहेत ना हे आपले चांगले सबस्क्रायबर आहेत आणि ह्यांना तुम्ही मला काय सांगितलं राखणदार कसला म्हणलं महापुरुष महापुरुष अच्छा म्हणजे त्यांना महापुरुष म्हणते ते म्हणजे त्यांचं काय काम असतं त्यांचं काय नाही तर राखणदार असतो आपला देवाचा एक प्रकार असतो अच्छा देवाचा एक प्रकार असतो या मग त्याला काय म्हणजे नारळ ठेवला जातो का काय ठेवलं जातं हा नारळ ठेवतो वर्ष म्हणजे अच्छा, त्यांना नारळ ठेवायचा मग ते काय नैवेद्य असतो. हां वर्षाला एकदा करायचे मग समजा तुमच्या इथं राहण्यात आलं या जर समजा त्यांना काय केलं काय घेऊन गेलं तर काय होणार मग नंतर त्यांच्या संग त्रास होणार त्याला त्याला त्रास होणार भाई तरी म्हणलं भाई मला गेल्या महिन्यामध्ये एवढा त्रास काय झाला भाई म्या दुसऱ्याच्या रानामधलं काय पण तोडून खाल्लेलं त्यामुळे झालं ना मला पण ते प्रत्येकाचा वेगळा विषय असतो काय बोलताय म्हणजे प्रत्येकाच्या रानामध्ये म्हणजे महापुरुष वेगळा वेगळा असतो का ठेवलेला हो. म्हणजे पॉवर म्हणजे कोणी एकदम जास्त पॉवरवालं म्हणजे कोणी जास्त ताकदवालं असं पण असतं त्यातमध्ये असं प्रकार असतं का सांगतात कसं सांगता येत नाही कोकणात प्रकार असतात प्रत्येक ठिकाणी बागेत वेगळे असते पुढे गेला राखणदार म्हणतात काय महापुरुष म्हणतात पण ही प्रथा फक्त कोकणातच आहे ना आपल्या हो कोकणामध्ये अशीच प्रथा आहे की आपल्या प्रत्येक रानामध्ये राखण ठेवलं जातो तो राखण म्हणजे देव असतो ठीक आहे ना तर ही तर कुठं आहे इथे आहे तो ह्या झाडाच्या पाठी दाखवा ना मला चला ना या ना हे राहून द्या हे मी पण तुम्हाला घेऊ लागतो घरापर्यंत आम्हाला ती दाखवा लागून बघतो भाऊ इकडे या होय दादा जर समजा मला जर तुमची ही सुपारी ही तुमच्या रानामधनं घेऊन जायची या तर मला त्या देवाला पाया पडूनच घेऊन जायला लागेल ना असे जर घेऊन गेलो तर मला त्रास होणार भाई डेंजर आहे भाई कोकणामध्ये इकडे या भाई मी लांबनच दाखवणार नाही मी काय जवळ जाणार नाही ठीक आहे ना इथपर्यंतच ही सांगतो ही माझ्या पाठीमागं आहे का नाही ही तुम्ही म्हणता कंपाऊंड छोटंसं ही कंपाऊंड नाही आहे ही कोकणामधला प्रत्येकाच्या रानामध्ये असणारा एक देव आहे आणि ही देव ह्या आमच्या म्हणजे प्रत्येकाच्या शेतीला वेगळा वेगळा देव असतोय आणि ती राखण करतो आता समजा मला जर ही सुपारी ह्या शेतीच्या बाहेर घेऊन जायचं आहे तर मला त्या देवाची परमिशन घ्यायला लागेल ती परमिशन कशी ते देवापाशी जायचं आणि तिथे ठेवायचं म्हणजे समजा जाऊन तिथं हात जोडायचा बाबा की मी ही घेऊन निघालो म्हणून तर नाहीतर तुम्ही जर असं घेऊन गेल ना तर नंतर तुम्हाला त्रास होईल हो ना दादा तर तुम्हाला त्रास होईल आणि ही त्रास मला गेल्या 2-3 गेल्या महिन्यामध्ये झाला तुम्ही बघितलं पण असेल मी 1 महिना घरी गेलतो तर मला वाटतं की ही गोष्ट त्यामुळेच कारण की मी जायचो खायचो रानामध्ये बसून आणि ते समजा मी खातोय तर समजा मी काय बाहेरनं वस्तू आणलेली आहे आणि ती वस्तू मी खातोय तर मी तिथे एक घास पण ठेवला नव्हता तर त्यामुळे पण हे होऊ शकतं आणि मी लांब आहे हो मला माहिती आहे भाई मी तिथनं लय लांब आहे त्यांना सांगितलं मला ना आता ते हां सांगितलं त्याला खायचं होतं नाही एक पण अच्छा मे महिन्यात अच्छा ठीक आहे तर एक ताई आहेत तिकडं ते म्हणतात आता काय अन्नच नाही ठीक आहे ना तर अन्नच काय नाही आहे खायला पण तुम्हाला काहीतरी एक वेगळं दाखवायला भेटलं माझ्यासाठी ही लय महत्त्वाची गोष्टी या मी सुपारी तर खाल्ली पण मला ते देवाच्या पाया पडायला लागलं ठीक आहे ना मी चुकून सुपारी खाल्ली होती ना त्यामुळे मला पाया पडायला लागतं मला माहीत नव्हती ही गोष्ट असते म्हणून पण आता समजलं की प्रत्येक रानामध्ये असते या तर केलेलं काय नसतं हां कोणी आहे का इकडे मी येऊ का तिकडे चला येऊ इकडे बघू चप्पल काढू इथं ठीक आहे इथं चप्पल काढूया
आज तर व्हिडिओ पूर्ण शेतीवर झाला नाही मला असं वाटायला लागलं आहे कोकणामधल्या. तर ही ना हे बघा ही छोटा नारळ हा मोठा नारळ. पण ह्यातमध्ये फरक दोघात काय आहे की ही सुपारी आहे जी आडकीतानं ह्याला सोललं जातं आणि हे आहे ते नारळ फोडण्यासाठी वापरला जातो ठीक आहे ना. आणि ही आहे ना ह्याला मी सोलतो. तुम्हाला मी आता ओरिजिनल सुपारी दाखवतो. अरे तुम्हाला काय सांगितलं इकडे सुपारी असतील म्हणून, का नाही सांगितलं? आणि ह्याला भाऊ ह्याला काय करायचं, ह्याला आता स्वच्छही करून विकतात ह्याला. हां स्वच्छ करून बघा आणि तुम्हाला दाखवतो ठीक आहे ना. अरे ती पण तशीच लागेल. ही युनिक गोष्टी बघायला भेटते. बघू यार एकदम जुनी आठवण आजींची लुगडी. हे कुठल्या मग घरात बघायला भेटत नाही. ही सुपारी पण हिला वाळवलेलं आहे पूर्णपणे. तर चला हिला फोडून बघू. या इकडं. तुम्ही मुंबईला असता का? इकडेच असता? मग तुमचं ते बोलणं जरा थोडं मग मला एवढं शुद्ध मला वाटलं मुंबईमधलं आहेत का काय. तर ताई म्हणल्यात तुम्ही शूटिंग करू शकता. आणि ही आहे ह्यांच्या रानाली सुपारी ती मी तुम्हाला फोडून दाखवतोय आता. विचार करा ना बाई कडला पोरगा जर कोकणामध्ये येऊन जर तुम्हाला एवढ्या गोष्टी दाखवतो तर बघायला काय हरकत आहे बे. जर पहिल्यांदा चॅनलवर आला ना तर व्हिडिओ संपूर्ण बघून जावा. तोवर ही बघा हा वा. कोकणातल्या लोकांचं नशीब लय भारी आहे. आदल्या तर मी काहीतरी चांगलं पुण्यच केलं असणार आहे एवढ्या भारी ठिकाणात राहतं म्हणजे. हां ओके धन्यवाद बरं काय व्हिडिओ मदत करता. अच्छा फ्रीजमध्ये ठेवलं त्याला? हो फ्रीज मग असं ह्याला तोडल्यानंतर हे किती दिवस राहतं असं? राहतो का म्हणजे पाडला तर जास्त दिवस नाही राहत, उतरून काढला 4-5 दिवस राहतो. मग आता ह्याची जर भाजी करा मग ह्याची भाजी करते ती म्हणजे ते जे मोठं फणस असतं त्यासारखंही नाही आहे. नाही आतमध्ये अजिबात बटाटा कसा असतो हां त्या टाईप असतो त्या आत. मग ह्याला सोललं की पूर्ण बटाटाच थोडक्यात. हां आणि मग नुसतं मग बटाट्यासारखी भाजी करायची. तशी भाजी करा. भाजी चांगली लागते. हो चांगलं. तुम्ही रोज खाता? कधी आम्ही काढला तर कसा आता हा कालच काढलेला आहे. अच्छा आता ही माझ्या हातामध्ये फणस आहे आणि हे कोकणातलं फणस आहे ठीक आहे ना. मेन ह्याचं एक प्रमुख सांगतो मला. हे फणस अजिबात ह्याच्या आतमध्ये तसल्या गोल गोल असतात ना ते तसं नसतं या म्हणजे आठवड्या जे आपण खातो नाही जे गोड लागतं ते ह्यात नाही आहे. तर ह्याचं सोलायचं ह्याला आणि ह्याचं सोलून खूप जास्त चांगलं कालवण होतं. ह्याच्या आतमध्ये पूर्णपणे बटाट्याचं टाईपसारखं ते असतंय. आणि हे येतं कशाला तर ही पाठीमागे झाड ह्या बघा ही आणि ती ह्या झाडाला ठीक आहे ना. आणि हे झाड पण एकदम मोठ्या पानाचं या. ही जी माझी तुम्ही हातामध्ये बघताय का नाही ही नॉर्मल वस्तू अजिबात नाही आहे. तर जी गरम मसाला आपण आपल्या घरामध्ये खातो ना तर त्याच्यामध्ये हे टाकलं जातं काय म्हणते त्याला मिरी काळी मिरी. गरम मसाल्यामध्ये ह्याची मेन जागा आहे ठीक आहे ना. तर हे काहीतरी असं आहे. ह्याला खाऊन बघू शकतो ना चाकून बघतो मी ह्याला कसं आहे ते. हे बघा अरे भाई हे तर तिखट आहे भाई. हे तर थोडं पाणी द्या मला भाई. एवढं तिखट असतं हे मला नव्हतं भाई माहिती. पक्काचं घरट आहे. हे काय आहे गंगाधर गणपत लिंगाय. अच्छा इथं लावलंय. इथं तारीख पण आहे काहीतरी. ते शिक्षक होते ना हां तेव्हाच ते कुठेतरी टाकून तिथे लावून ठेवले. नाही हे मस्त आहे. आणि हे तर काही कोकणाची ओळख तर खरी हीच आहे या. खूप मस्त आहे. म्हणती करतो सायकलीवरती मी देशोदेश म्हणजे 3 देश सायकलीवरती फिरलो आतापर्यंत. तर आता कोकणामध्ये आलोय आणि आपलं कोकण एकदम जवळ दाखवतोय. हां राईट अरे हर हर महादेव म्हणून थोडी काढतो मी. हां राईट एवढा छोटा पाठ टाकला जमल ना तुमचं. तुम्ही तिथं बसून आलेला जमल ना. ठीक आहे ती वापरायची तुळशीच्या. आणि आता ही जी फुलं आहे ना ही फुलं आता दिसून येत नाही जास्त. ह्याचा वास वगैरे काय येत नाही पण हे खूप कसलं मस्त आहे. थांबा मजबूत आहे तसा खूप जास्त. दे बाई थांब नाही काय झालं भाई. तर मंडळी मी आता इतक्यातच ह्या तुम्हाला शेती दाखवली आणि नुसता जस्ट थोडं 2 पावलं पुढं आलो. मला ही स्वप्नामधलं सुंदर घर दिसतं या. आणि सुंदर घर आहे तरी कसं तुम्ही सांगा तुम्हाला. साईडला नारळाची झाडं इकडे साईडला केळीचं झाड. ह्या घरासमोर छोटंसं कंपाऊंड आणि कंपाऊंडच्याकडलं हे असणारी झाडं. एक असा फील देत आहे की नाही यार कुठल्या तरी फोटोमध्ये घर आहे असं वाटतं. आणि किती जास्त सुंदर घर आहे तुम्हाला माहिती आहे का. हे पूर्ण एका डोंगराला असं कापलं आहे आणि त्या डोंगराला साईडला घेतलं आहे आणि त्या डोंगराच्या मधोमध घर आहे. भाई अजून आयुष्यात काय पाहिजे यार एवढी भारी लाईफ आहे तर का जगत नाही ती माणसं यार. सुंदर लाईफला टेन्शन घेत बसते ती मोकार. नकारे टेन्शन घेत जाऊ. चला निघू. पण हे एकदम मस्त आहे यार काय पण मला ठीक आहे ना. फोटो तर घेऊ द्या ना यार एक मला. आता निघू पुढं आता. ओके पूर्ण जंगल आणि ह्या जंगलात फक्त मी एकटाच आणि तो मित्र आहे ती मागच आहे. ती घेते गाडीवर दामानी. पण काही पण म्हणा बरं का कोकण एवढं मस्त भारी जपून ठेवले का नाही केले लोकांनी. खूपच अप्रतिम. ती शब्दात सांगताच येत नाही मला.
बाई ह्या जंगलामध्ये कुणीतरी काय तळलं या. इथं खाली घर आहे ह्या बघा. असला जी वास आला का नाही खमक एकदम. तुम्हाला तर माहिती आहे की मला वासावर जाणारा माणूस आहे मी. भाई भाई हिथंच काहीतरी केलं आहे भाई. वास येतो भाई. रस्त्यावर वास आला आहे भाई मला. इथं रस्त्यावरती वास आला आहे भाई. कुणीतरी काय जेवायला केलं आहे भारी. कसं म्हणून तरी जाऊन कसं मग द्या म्हणून देतेली. कारण की इकडली माणसं भारी ती लगेच देतात. हा तर मंडळी आज आपण अशा रस्त्याने निघालेलो या. जो रोड एकदम म्हणजे पूर्ण डांबरी नाही ह्या रस्त्यावर जास्त करून आणि एकदम असा गावठाण रोड आहे पूर्णपणे. ह्या रस्त्यावरती जास्त कोणी येत जात नाही. बघू शकता तुम्ही रोड. आणि ह्याच रस्त्याने मी चाललोय आंबोळगाडी घालल्या साईडला. ठीक आहे ना. तर जाऊया आणि बघूया. मला तर एवढं जास्त भारी वाटतंय का नाही. म्हणजे मी बघतोय मी प्रत्येक गोष्ट एकदम अशी बघत निघालोय. आणि मेन गोष्ट तुम्हाला मी दाखवतोय. ठीक आहे ना. तर ही गोष्ट बघत निघालोय. बेत करू आपण काहीतरी. थांब चांगला दिसलेच केळीचं पान म्हणले होता भाई. मी ढिला पडणार माणूस आहे भाई. काहीतरी थोडा बेत करू ना भाई. दुसरं ओके ठीक आहे. ही 2 पान झाली माझी. चला भाई. उलट ठीक आहे. उलट आपण ह्या रस्त्यावरती मस्त मध्ये मियाबा आणि फरसाणाचा बेत करणार आहे. ठीक भाई यार काय लाईफ आहे यार माझी. किती भारी लाईफ आहे बघितलं ना भावा. बस आता मस्त मध्ये. हा हा भावा बस ना यार. मस्त लागतंय का. मेवा फरसाण खावण निघालं पुढं. सायकलचं टायर पंक्चर होणे फक्त एवढ्याच गोष्टीची भीती आहे. कारण की रस्ता थोडा खराब आहे ना नॉर्मल. फायनली आपण डांबरी रोडवरती लागलेलो आहोत. चढानं बी ढकलत उतरानं उतरून. वा मंडळी काय तुम्हाला सांगू यार. काय मस्त भारी वाटतंय. असं वळण या साईडला नारळाची झाड आहे ती. आणि साईडला सगळी इकडे शेती आहे. काही माहिती आहे का. ही शेती आहे. हे तर शेतीच नाही. हे तर गावात बोलाय. एका साईडला पूर्णपणे हिरवं गवत या. इकडनं नारळाची आणि सुपारीची शेती या. आणि मी असं निघालो यार काय आयुष्य यार. काय भारी वाटतं या. चला तुम्हाला एक आता मस्त ड्रोन सीन दाखवतो. ड्रोन सीन बघा भाई काय आहे ते. आजचा जे व्हिडिओ आहे का नाही आजचा व्हिडिओ एवढा जास्त खरेदी होणार आहे. आणि जर नवीन आहे ना चॅनलला तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि कोकणची ही सिरीज जर तुम्ही नाही बघितली ना तुम्ही काहीच नाही बघितलं. हा बघा कोकणातला प्रॉपर शेतीचा आजचा व्हिडिओ. लेट्स दिस ट्राय सीन बच्ची ये. सोपं नाही अजिबात. खतरनाक रस्त्याला सायकल चालवतो. एकदम असं स्किप रोड आहे. पूर्ण चढ आहे भाई. एकदम चढ. ओ भाई सा म्हणू शकतो मी ह्याला. चढ संपलाय आता. मी बसता नाही सायकलीवर भाई. सायकलीवर बसलोय आता. हा हू चढ संपला रे भाई. आता शिक बरं वाटायला लागलंय मला. हा चल भाई बघू. भाऊ मला निघाला एका चांगल्या हिडन्स पॉईंटला घेऊन निघाला. ठीक आहे ना. तर चला बघूया तर नेमका हाय तरी हिडन्स पॉईंट कसला. तिकडे आतमध्ये हाय एकदम जुनी घर भाई. भाई मी तर फिरण्यासाठी आलो ना. तर भाई मी टेन्शन कुठल्या गोष्टीचं घेऊ सांगून द्या बरं. मी फिरायला आलो ना आणि मी फिरतोय एकदम आरामात चांगल्या गोष्टी. बघू द्या काय आहे नेमकं. ठीक आहे भाई इथं. हां का
हे काय मंदिर होतं काय इथं भाई? हा मंदिर होतं जुनं? मंदिर खाली आहे इथं आहे खाली कुठं? इथे इथे इथून खाली जायचं आपल्याला. चल ना भाई बघू दे कसं आहे नेमकं. चल सायकल उभा करू इथंच. हे नाही ना प्रॉब्लेम नाही ना कुठं? सामान. हा आपण घ्यायचं फक्त ड्रोन घ्यायचं सगळं. भाई मंडळी तुम्ही कधी जन्नत बघितली का? ही बघा जन्नत होता. यार अजून काय पाहिजे यार आयुष्या movie? गाळात राहा, मातीत राहा, कुठे पण राहा, पण भाई व्लॉग बनवायला चालू करा. कारण किती बघा तुम्हाला माझं मोटिवेशन द्यायचं काम आहे भाई. अरे प्रश्न पडलाय काहीतरी प्रश्न पडलाय ना तितक्यात. पावताना डायरेक्ट इकडं मेन रोडवर कसं काय हा प्रश्न पडलाय. मला माहिती प्रश्न पडताना तुम्हाला ती सांगता ना काय झालं ती. ॲक्च्युली पोहत होतो पावतात ना डोक्यात एक विचार आला आणि त्यानंतर म्हणलं इथं पवायचं बास करून थोडं पुढं जाऊया. पवायचं बास केलं आणि पुढं आलं थोडं. लोकेशन लागलाय भन्नाट आणि असल्या जागेला जर ड्रोन सीन नाही ना घेतला तो मुझे पाप लगेगा भाई. मुझे ऐसा लगता है तो उसके लिए मैं भी ड्रोन सीन लेने वाला हूँ ना. तो चेकआउट कर लो मेरी प्यारी डोडो. लेट्स गो ब्रो. दोन्ही साईडनं हराळी आणि मधून आपली सायकल चालली यार. ह्याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट अजून काय असू शकते यार. आणि हा एक टर्न, हे टर्न वळणं आणि ह्यातून मधून सायकल. अरे बाई अजून काय पाहिजे यार आयुष्यामध्ये. ही साईडनं झाडं एकदम मस्त यार. खूप जास्त भारी असं जर मेरे को मशीन थोड़ा चलाने के लिए दो यार. भाई हटो थोडा हटो. जेसीबी आपली जेसीबी चालणार आहे बघा. जेसीबी चालवते बाय बघ. बाई आपल्याला सगळं जमतं चालवा ठीक आहे ना. सगळं टोटल बघ बाई. जेसीबी पण जमते चालवायला आणि सगळं जमते काय ना. मैं सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे. मैं लगभग 12 वर्ष पता है मैंने इसको कितना साल चलाया. 12 साल चला इसको मैंने. 12 साल. इसको इधर काय आहे? महाराष्ट्र. मी महाराष्ट्र काय हूँ. मी पण इथलाच आहे. मग मी पण इथलाच आहे की मग. अरे यार काय यार भाऊ मग तर हिंदी चालू आहे. स्वतःचा भाई कॉन्टेंट क्रिएशन करायचं ना सोपं पर्याय भाई. टेंट घ्या, स्लिपिंग बॅग घ्या, आपलं सामान घ्या. चालत का असताना एक आठवड्यासाठी तरी बाहेर पडा आणि बाहेर पडून तुम्ही त्या गोष्टी दाखवा जी लोकांना बघितलेच नाही आतापर्यंत ठीक आहे ना. मी असा महाराष्ट्रात एक न्यू सायकल आहे जी सायकलीवरनं व्लॉगिंग करतो ठीक आहे ना. आणि ती बी कंटिन्यू डेली ठीक आहे ना. तो मी माणूस आहे ठीक आहे. मला वाटलं पण नव्हतं भाई मी सायकलीवर चालल्यानंतर ना भाई एवढा फेमस होईल ठीक आहे ना. तरी पण तुम्हा सर्वांचं खूप जास्त प्रेम आहे. असंच प्रेम राहून द्या. आणि भाई जी रोड लागला आहे ना आज बाईकर सांगतो या एका आठवड्याची थकान पूर्ण ह्या रस्त्याला निघून गेली. असला भारी रोड आहे. एवढं भारी वाटतंय चालताना. कारण की हा जो काळा रोड आहे ना हा मधोमध काळा रोड आहे ठीक आहे ना. दोन्ही साईडनं पूर्णपणे हराळी आहे आणि मधून असं चालतोय ना असं वाटतंय ना की हराळीमधून असं ससा चालतोय ससा. समजलं ना. पुढं हॉटेल या थोडं जाऊ थंड काहीतरी घेऊ चला. हे मेरी मेरी शोहराजबी मेरी शोहराजबी.
शिट मॅन, काय भाई नजारा लागलाय समोर, बघताय तुम्ही भाई, काय नजारा लागलाय. अरे अरे अरे, आपटली 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 रे भाई, सायकल आपटली. अहो मंडळी, आज काय ठिकाणी टेंट लावतोय तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहित नसेल आज मी काय ठिकाणी टेंट लावतो, ठीक आहे ना. मी तुम्हाला दाखवणार, पण सरप्राईज आहे तुम्हाला सर्वांसाठी. आधी मी टेंट लावतो आणि मग दाखवतो की मी कुठल्या ठिकाणी. चला आधी आपण टेंट लावूया, ठीक आहे ना. तुम्ही पण म्हणणार गणेश भाऊ आज राव काय तुमचं नशीब आहे, काय तुम्हाला जागा भेटली राहायला आज. आज नशीब नाही रे. चला दाखवतो. सरप्राईज आहे ती, ठीक आहे ना. तुम्हाला सांगणार नाही इतके लवकर आणि दाखवणार पण नाही, ठीक आहे ना. मी भाई टेंट उडतोय, भाई टेंट उडतोय सारखा. हां असंच लावायला लागेल टेंट. ही टेंट आहे ना, ही अशा सरळ पोझिशनमध्ये लावायला लागेल. असा लावला का नाही हवा धरतून हवा ओढून येते ह्याला, समजलं ना. हो अगर आपने अभी तक मेरी आज की कैंपिंग वाली साइट नहीं देखे ना, तो दोस्तों आप पागल हो यार. आपने अभी तक कुछ देखा ही नहीं है जिंदगी में. देखोगे ना, बघायचं आहे ना यार, बघा यार एकदा, बघा यार काय आहे ते, ठीक आहे ना. बघा पाठीमागं टेंट लावला, ठीक आहे ना. तुम्हाला सरप्राईज होतं, मी तुम्हाला आधी दाखवलं नव्हतं, ठीक आहे ना. तर नंतर दाखवा म्हणलं यार भाई आपल्या भावांना. चला आता मी तुम्हाला दाखवतो ती जागा, ज्या जागेला ॲक्च्युअलमध्ये मी आज टेंट लावला आहे, ठीक आहे ना. अवतार थोडा बेकार आहे. आपण काय मेकअपचे पावडर बाटल्या सगळं घेऊन चालत नाही. ही बघा, येस, हे का इकडं टेंट आहे आपला, हे का इकडं सगळं तिकडं टेंट आहे आणि इकडं पूर्ण समुद्र आहे. या समुद्राच्या कडला मस्त टेंट लावला आहे मी. मित्राची आई, त्याचा वडील, त्याचा भाव आला या आणि ती माझ्यासाठी काहीतरी घेऊन आली या. म्हणजे असं नाही कोणी घेऊन आलं तर मी दाखवतो, मी सगळ्यांना दाखवतो. तर मित्राची आई आणि त्याचं वडील आलं ते. चला बघूया भाई इथं काय चालू आहे. मस्त एकदम. नाही बस ना भाई, चालू आहे काय? होय, नाही बंद या. तसं नीट खाईल ना. मग आता काय जनावर खाणार नाही काय. कोला दाखव की भाऊ, कोला हे कोला म्हणजे हे बघा कोला बाई, कोला हे का कोला, हे का हे कोला, हे कोला, हे कोला बाई. दर दर थांब 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 बाई, कोला बाई, कोला बाई, कोला बाई, कोला हे का हे कोल 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 बाई. ह्या टायमिंगला जर माझ्या टेंट पैसे कोल येत नाही ना, मला त्या मित्राच्या आई आली ना तिथं, तिच्या आईनं पण सांगितलं म्हणली इथं वाघ बिबट्याचं भीती असते, ठीक आहे ना. बघितलं कोला गावात पाह्याच्या इथं होता भाई, जाम झालं. तो कोला हो, खो 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 दाखव भाई. हो कोला बाई, कोला बाई, कोला बाई, कोला बाई, कोला कोला भाई. मंडळी कोला हो का. खतरनाक भाई, माझ्या आवडीची. हे बघा जेवणाचा पूर्ण एकदम खतरनाक असा बेत चालू आहे रात्रीचा, ठीक आहे ना. नदीच्या कडला ते पण एकदम मोठं अरबी समुद्र आहे ना, समुद्राकडला जेवण करतोय ते पण रात्रीचं. भाई मला ह्याला टेस्ट करू द्या, लय वास भारी असाला आहे. वा मस्त. बेसनची पोळी. ह्याला काय म्हणतात भाऊ तिकडं तुमच्याकडे, ह्याला काय म्हणते ते? पावटा. ह्याला पावटा, मूग, मिरचीचा ठेसा आणि ही भाकर. बाई विषयच नाही. आता जो आपला म्हणून समजा इथंच जेवण घेऊन आले ते निघालेली माघारी, ठीक आहे बाई. चलता मांजा. ही बघा, हे बघा कोल, हे बघा, हे बघा कोल आहे बाई. समोर कोल आहे तर भाई माझ्या. ही तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही. बघा